जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक चौथा. समास सातवा. दास्य भक्ती. मागील समासामध्ये 6व्या भक्तीचे वर्णन झाले. आता 7वी भक्ती मन लावून ऐकावी. देवांचे दास्य करणे म्हणजे 7वी भक्ती होय. देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे आणि देवाचे जे काम पडेल ते सगळे आपण स्वतः करावे. देवाचे वैभव ऐश्वर आपण रक्षण करावे, त्यात कमी जास्त होऊ देऊ नये. इतकेच नव्हे तर देवांचे वैभव, त्यांची पूजा अर्चा, त्यांचा उत्सव वगैरे आणखी वाढेल असा आपण प्रयत्न करावा. मोडलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेले तलाव नीट बांधून काढावे, सोपे धर्मशाळा वगैरे नवीन बांधकामे सुरू करावी. जी जुनी बांधकामे अगदीच मोडकळीस आलेली असतील त्यांचा जीर्णोद्धार करावा. अशा रीतीने जे जे देवांचे काम करणे जरूर असेल ते लगेच चालू करावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखवाहने, पलंग, डोलारे, विमाने वगैरे सगळे नवे करावे. मेघडंबऱ्या, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, पुष्कळ निशाणे या वस्तू अति काळजीपूर्वक साफसूफ करून जतन कराव्या. देवाची अनेक प्रकारची वाहने, बसावयासाठी चांगल्या चांगल्या जागा, तऱ्हेतऱ्हेची सोन्याची आसने वगैरे आदीची यत्नपूर्वक करावी. घरे, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, हौदासारखी पाण्याची भांडी, बऱ्याचशा घागरी अशा प्रकारच्या भारी किमतीच्या वस्तू मोठ्या प्रयत्नाने देवांसाठी घ्याव्या. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावे. त्यामध्ये जाण्या येण्यासाठी गुप्त दारे ठेवावी आणि आतमध्ये अत्यंत मौल्यवान जवाहीर ठेवण्यासाठी कोठारे करावे. देवासाठी दागिने, भूषणे, भारी किमतीची वस्त्रे, अनेक प्रकारची सुंदर रत्ने, अनेक धातूंची व सोन्यांची भांडी मोठ्या खटपटीने मिळवून ठेवावी. फुलबागा, राने, निरनिळ्या झाडांच्या राया तयार कराव्या. त्या झाडांना पाणी देऊन फळती करावी. अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक प्रकारची वाद्ये, नाटके करण्यासाठी रंगभूमी, पुष्कळ चांगल्यापैकी गायक, स्वयंपाकघरे, जेवण्यासाठी मोठ्या जागा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठीघरे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओसऱ्या, या सगळ्या शाळा विशाल असाव्या. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे ठेवण्यासाठी जागा, अनेक प्रकारचे पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा खटपट करून तयार कराव्या. अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्याच्या अनेक जागा जर जुन्या होऊन मोडकळीस आल्या असतील तर त्या नव्या करून द्याव्या. देवांचे वैभव शब्दांनी सांगावे तितके थोडेच होईल. मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते करण्यास निरंतर तयार असावे. अगदी हलक्यातील हलके काम करण्यास चटकन पुढे व्हावे. देवाकडे येणाऱ्या सर्व माणसांबद्दल अत्यंत आदर असावा. त्यांची सेवा करण्यास सदा तयार राहावे. आपल्या वाट्यास आलेले काम तर तत्परतेने करावेच, परंतु मंदिराच्या कार्यभागाचा विसर पडणार नाही हेही सांभाळावे. देवाच्या जयंत्या, पर्वे आणि महोत्सव अशा विलक्षण वैभवाने चालवावे की लोकांना ते कल्पनेच्या पलीकडे वाटावे. देवाचा उत्सव व त्यांचे वैभव पाहून स्वर्गातील देवसुद्धा चकित होऊन जावे. देवांचे वैभव असे चढते वाढते ठेवावे, पण अगदी हलक्यातील हलके काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधी सोडू नये. जो प्रसंग पडेल तेथे सेवा करण्यासाठी निरंतर तयार असावे. देवासाठी जे जे काही हवे असेल ते ताबडतोब द्यावे. देवाची सर्व प्रकारची सेवा अगदी आवडीने करावी. पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधाक्षता, कपडे, दागिने, आसने, पिण्यास पाणी, फुले, धूप, दीप, नैवेद्य, झोपण्यासाठी उत्तम जागा आणि चांगले गार पाणी या वस्तू तयार ठेवाव्या. विड्याचे सामान ठेवावे. रागदारीमध्ये बसविलेले रसाळ गायन करावे. सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, अनेक सुगंधी तेले, पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे जवळ ठेवावी आणि लोकांना द्यावी. झाडलोट करून सडा घालावा. पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी. कपडे अगदी स्वच्छ धुवून आणावे. देवाकडे येणाऱ्या सगळ्यांचा आदर सत्कार करावा. त्यांना काय हवे नको ते पाहावे. आल्या गेल्याचा पाहुणचार करावा. 7वी भक्ती ही खरोखर अशा प्रकारची आहे. जसे देवांचे वैभव वाढवावे तसेच सद्गुरूंचे वाढवावे. प्रत्यक्ष करता न आले तर मानसपूजेत तरी जरूर करावे. देवांच्या दासांचे बोलणे दयेने भरलेले असावे. दुसऱ्यांबद्दल अनेक प्रकारे चांगले बोलणे असावे. ऐकणाराचे अंतःकरण समाधान पावेल, शांत होऊन सुखावेल असे त्यांचे बोलणे असावे. अशी ही 7वी भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी वर्णन केली. ती प्रत्यक्ष घडली तर उत्तमच, पण तशी न घडली तर निदान मानसपूजेत तरी अवश्य करावी. वर सांगितलेल्या पद्धतीने देवांचे दास्य करावे. त्याच रीतीने सद्गुरूंचे दास्य करावे. ते प्रत्यक्ष करणे शक्य नसल्यास मानसपूजेत तरी जरूर करावे. समास 7वा समाप्त.